नमस्कार. ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेला महाकुंभ हा भारतात साजरा होणारा सोहळा असला तरी तो जगभरात ओळखला जातो. हिंदू धर्मात महाकुंभ मेळ्याला मोठे महत्त्व आहे. यावेळी कुंभमेळा 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आयोजित केला आहे. तब्बल 45 दिवस चालणारा हा महाकुंभ हिंदूसाठी खूप महत्त्वाचा आहे. या कालावधीत एकूण 6 शाही स्नान होणार आहेत आणि हा जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळा आहे. त्यात सहभागी होण्यासाठी लांबून लोक येतात. महाकुंभ मेळा 12 वर्षातून एकदा आयोजित केला जातो. यावेळी गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या पवित्र संगमावर कोट्यावधी भाविक स्नानासाठी येत असतात. त्यात एकदा स्नान केल्याने भक्तांची सर्व पापे नष्ट होऊन मोक्ष प्राप्त होतो अशी श्रद्धा आहे. परंतु कुंभमेळा म्हणजे काय, त्याचे महत्त्व काय, 12 वर्षांनीच कुंभमेळा का येतो आणि गुरुग्रहाचे आणि महाकुंभाचे महत्त्व काय आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि सोबतच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला तर कमेंट करायलाही विसरू नका. संस्कृतमध्ये कुंभ या शब्दाचा अर्थ आहे घडा किंवा घट असा होतो आणि बऱ्याचदा कलश म्हणून देखील या शब्दाचा वापर होतो. तर भारतीय ज्योतिषशास्त्रात कुंभ नावाची रास देखील आहे. मेळ्याचा अर्थ एकत्रित येणे अथवा यात्रा असा होतो. कुंभ घट या शब्दशः अर्थ घडा घट असा होतो असला तरी मूलभूत अर्थ वेगळाच आहे. इतकेच नव्हे तर घट, कुंभ, कलश हिंदू संस्कृतीतील पवित्र कार्यातील एक अविभाज्य घटक आहेत. हाच घट म्हणजे कुंभाचे प्रतीक मानला जातो. कलशस्य मुखे विष्णू कंठे रुद्र समाश्रितः मूलतये स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणः स्मृतः कुक्षोतु सागरः सर्व सप्तदीपा वसुंधरा ऋग्वेदो यजुर्वेदो सामवेदो अथर्वर्ण अंगेच्छ सहितः सर्व कलशम तु समाश्रितः. साध्या भाषेत वर्णन करायचे तर कुंभमेळा म्हणजे एक महोत्सव जो अमृताने भरलेल्या जलस्तोत्राच्या जवळ आयोजित केला आहे. तर अमृत आणि पाणी कुंभमेळ्याचा काय संबंध आहे, तर हे जाणून घेण्यासाठी आपले हिंदू पौराणिक ग्रंथामधील एका अध्यायाबद्दल जाणून घेतले पाहिजे, ज्यामुळे कुंभमेळा साजरा केला जातो. तर पौराणिकदृष्ट्या कुंभमेळा म्हणजे काय, तर देव आणि दानव यामध्ये अमूल्य रत्न आणि अमृत प्राप्त करून घेण्यासाठी झालेल्या समुद्र मंथनाची कथा पौराणिकदृष्ट्या कुंभमेळ्याशी निगडीत आहे. समुद्र मंथनादरम्यान मंद्राचल पर्वतास रवी तर नागराजा वासुकीचा दोर म्हणून उपयोग करण्यात आला. मंद्राचल पर्वत निष्ठून सागरात बुडू नये यासाठी स्वतः भगवान विष्णूंनी कासव रूप घेऊन आपल्या पाठीवर पर्वत पेलला. मंथनातून सर्वप्रथम अतिशय विषारी असे विष प्राप्त झाले व हे विष भगवान शिवांनी प्राशन केले, त्यामुळे त्यांना नीळकंठ संबोधण्यात येते. समुद्र मंथनातून यानंतर कामधेनू, उकरशर्व नावाचा हत्ती इत्यादी रत्न प्राप्त झाले. मंथनातून अमृत कलश बाहेर येत असल्याची बाब इंद्रपुत्र जयंत याने हेरली आणि दानवांच्या हाती अमृत कलश लागू नये म्हणून धन्वंतरीच्या हातातून हा कुंभ घेऊन तो पळाला. ही बाब लक्षात येताच राक्षस गुरु शुक्राचार्यांनी राक्षसांना सावध केल्याने राक्षसांनी जयंताचा पाठलाग सुरू केला. देवलोकातील कालगणनेप्रमाणे देवांचा एक दिवस पृथ्वीवरील 1 वर्ष एवढा मानला जातो. तर जयंत अमृत कलश दानवाच्या हाती पडू नये म्हणून 12 दिवस कलश घेऊन पळत होता. या कालावधीत ज्या 4 ठिकाणी जयंताने कलश ठेवला ती 4 ठिकाणे म्हणजे हरिद्वार, प्रयाग, नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि उज्जैन होय. या 4 ठिकाणी सूर्य, चंद्र आणि गुरुग्रहाची विशिष्ट युती होते. त्यावेळेस या ठिकाणी कुंभमेळा संपन्न होतो.
अमृत कलश दानवापासून सुरक्षित ठेवण्यासाठी देवगुरु बृहस्पती यांना सूर्यपुत्र शनिदेव आणि चंद्राची मदत झाली. स्कंद पुराणामध्ये केवळ अमृत कलश ठेवला म्हणून नव्हे, तर कलशातून अमृत सांडले म्हणून या 4 ठिकाणी कुंभमेळा भरतो असा उल्लेख आहे. तर या महत्त्वामुळेच नाशिक, प्रयागराज, उज्जैन, हरिद्वार यामध्ये 12 वर्षांनी कुंभमेळा आयोजित केला जातो. अशी एक मान्यता आहे की ज्योतिष गणनानंतर जेव्हा जेव्हा 12 वर्षांनी कुंभमेळा आयोजित केला जातो तेव्हा या नद्या त्या अमृताचे रूप धारण करत असतात. अमृत धारण केलेल्या या नद्यामध्ये शाही स्नान केल्याने लोकांची सर्व पापे नाहीसी होतात. तर गुरुग्रहाचे आणि महाकुंभाचे महत्त्व काय आहे? पृथ्वीच्या रक्षणात गुरुची भूमिका काय आहे? तर चला जाणून घेऊया. महाकुंभमेळा जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक कार्यक्रम दर 12 वर्षांनी प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक येथे साजरा केला जातो. हा 12 वर्षाचा चक्र गुरुग्रहाच्या सभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्याच्या कालावधीत संबंधित आहे. प्राचीन भारतीय ऋषींनी बृहस्पतीचा प्रभाव आणि त्याचे आध्यात्मिक महत्त्व समजून घेतले आणि त्याला महाकुंभ सारख्या धार्मिक विधीचा आधार बनवला. बृहस्पतीला गुरु म्हटले गेले आहे, ज्याचा अर्थ मार्गदर्शक आणि ज्ञानाचा स्रोत असा आहे. तर गुरुचे 12 वर्षाचे चक्र आणि खगोलशास्त्रीय महत्त्व काय आहे? तर गुरुला सूर्याभोवती फिरायला अंदाजे 12 पृथ्वी वर्ष लागतात आणि हे 12 वर्षाचे चक्र हिंदू कॅलेंडर आणि ज्योतिषशास्त्रीय परंपराचा एक महत्त्वाचा भाग आहे. महाकुंभाचे आयोजन गुरु, सूर्य आणि चंद्राच्या विशेष ज्योतिषीय स्थितीच्या आधारावर केले जाते, ज्यामुळे हा कालावधी अत्यंत शुभ मानला जातो. गुरुग्रह पृथ्वीच्या रक्षणात अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. त्याची प्रचंड आकार आणि गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीला एक संरक्षण कवच प्रदान करते. गुरुग्रह हा आवश्यक लघुग्रह आणि धूमकेतू यांना स्वतःकडे आकर्षित करतो, ज्यामुळे ते पृथ्वीपासून दूर राहतात आणि पृथ्वीवरील संभाव्य आक्रमणाचा धोका कमी होतो. महाकुंभ मेळा वैश्विक शक्ती आणि ग्रहांच्या शक्तीशी आपल्या आध्यात्मिक संबंधाचे प्रतीक आहे. प्राचीन काळापासून महाकुंभाच्या माध्यमातून पृथ्वीची सुरक्षा सुनिश्चित करणाऱ्या बृहस्पतीचे कृतज्ञतेने पूजन केले जाते. विज्ञानाने या परंपरेमागील खगोलशास्त्रीय कारणे सिद्ध केली आहेत, ज्यामुळे प्राचीन भारतीय ज्ञानाचे गाढ आणि वैज्ञानिक पातळीवर महत्त्व स्पष्ट होते. महाकुंभ दरम्यान लाखो भाविक गंगा, यमुना आणि सरस्वती या पवित्र नद्यांच्या संगमावर स्नान करतात. हे स्नान आध्यात्मिक शुद्धीकरण आणि वैश्विक ऊर्जेशी आध्यात्मिक संबंध स्थापण्याचे प्रतीक आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश निसर्गातील घटक आणि ग्रहाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आहे, कारण आपल्या जीवनाचे ते पालनपोषण करतात. वैदिक परंपरेत बृहस्पतीला देवगुरु म्हणजेच देवांचा गुरु म्हटले गेले आहे. बृहस्पती ज्ञान, मार्गदर्शन आणि संरक्षणाचे प्रतीक आहे. त्याचा प्रचंड आकार आणि स्थिरता यामुळे गुरुग्रहास सूर्यमालेचा संरक्षक ग्रह बनतो. गुरुची ही स्थिती मानवी जीवन वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून सुरक्षित ठेवते. महाकुंभ मेळ्याला आणि बृहस्पतीचे 12 वर्षाचे चक्र यांच्यातील संबंध हे प्राचीन भारतीय ज्ञानाचे एक अद्भुत उदाहरण आहे. गुरुग्रह केवळ पृथ्वीचे रक्षण करत नाही, तर मार्गदर्शक आणि संरक्षक म्हणूनही त्याची पूजा केली जाते. ही परंपरा विज्ञान आणि अध्यात्माचे अद्भुत संमिश्रण दर्शवते, जी भारतीय संस्कृतीच्या खोल खगोलशास्त्रीय ज्ञानाची साक्ष देते आणि समृद्ध वारसा असलेला या परंपरेचे महत्त्व स्पष्ट करते.